मित्रांनो नमस्कार. हा एक रोग मी तुम्हाला दाखवलेला होता करपलेल्या पानांचा आंब्याचा. तर ही नवीन पालवी फूट आहे आंब्याची आणि ती करपलेली आहे. तर मी विशाल रासकर कृषी संजीवनी आपल्या यूट्यूब इंस्टा आणि फेसबुक पेजवरती व्यावसायिक आंबा शेतीवरती आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. हे आता नवीन पालवी फूट आहे. आपण जर बेसल डोस बागेला दिलेला असेल खताचा तरी नवीन पालवी फूट आपल्या बागेमध्ये आता लालसर कलरची दिसत असेल. पण तीच पालवी फूट कालांतराने करपायला लागले किंवा ती जळते तर आपल्याला काळजी करण्याची नक्कीच गरज आहे. तर मित्रांनो बागेचं निरीक्षण करत राहा. आपली जर पालवी फूट जळायला लागली तर आपल्या बागेमध्ये अँथ्रॅकनोज किंवा करप्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. वेळी जर आपण ह्याच्यावरती उपाययोजना नाही केल्या तर आपली पूर्ण पालवी फूट जळू शकते. बागेमध्ये जर करप्याचा प्रादुर्भाव झाला तर आपण आपल्या बागेमध्ये एक साधं बुरशीनाशक जसं साप जे येतं मला वाटतं कार्बनडाझिम आणि मेन्कोजेब मिश्रित हे साधं बुरशीनाशक आहे. पहिल्या स्टेजला ह्या बुरशीनाशकाचा वापर जर आपण केला तर आपला करप्याचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबेल. जर आपल्याला वाटतं की करपा मोठ्या प्रमाणावरती बागेमध्ये आहे, पालवी फूट मोठ्या प्रमाणावरती आपली जळते तर आपण ट्युबेकोनाझॉल किंवा झोल ग्रुपचं कोणतंही एक बुरशीनाशक हे वापरलं तरी चालेल. त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे मी आपल्याला स्क्रीनवरती देतो. हे आपण बुरशीनाशक जे घेत आहे त्याच्यासोबत एक साधं कीटकनाशकसुद्धा घेत चला. म्हणजे आपण क्लोरोपायरिफॉस घेतलं किंवा डायमेथॉइड घेतलं किंवा अगदी हमला घेतलं तरी चालेल. आणि सोबत पावसाचं वातावरण आहे म्हणून स्टिकर वापरा. मित्रांनो ही जी अशी फवारणी आहे ही जर आपण आलटून पालटून 20-21 दिवसांनी बागेत जर घेत राहिलात तर आपल्या बागेमध्ये बुरीचा प्रादुर्भाव किंवा करप्याचा प्रादुर्भाव असे प्रादुर्भाव होणार नाहीत. सोबत कीडसुद्धा येणार नाही. ही जी पालवी फूट आहे ही आपल्याला जपायची तरच आपल्याला पुढे जाऊन चांगला मोहर आणि चांगलं उत्पन्न मिळणार.